नमस्कार मंडळी. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण चाळणीवर बटाटे ठेवून कमालच अशी चमचमीत रेसिपी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला मी मिनी पोटॅटोज घेतलेले आहेत. ते स्वच्छ अशा पाण्यामधून धुवून घेणार आहे. तर आपण ही सर्व बटाटी छान अशी पाण्यामध्ये चोळून घेऊया, म्हणजे त्याच्यावरची माती वगैरे काय असेल तर ती व्यवस्थित अशी निघून जाईल. बटाटी चोळून झाल्यानंतर 2 मिनिटं अशीच पाण्यामध्ये ठेवून देऊया, म्हणजे एक्स्ट्राचं जर काही असेल तर त्यावरचं निघून जाईल. आता ही बटाटी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरची सर्व सालं सोलून घेऊया. तर सर्व बटाटी प्लेटमध्ये काढून झालेली आहेत. आता आपण ती सोलायला तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर इथे बोलता बोलता आपले सर्व बटाटी सोलून झालेली आहेत. आता ही सोललेली बटाटी बाजूला ठेवूया आणि आपण पुढची तयारी करून घेऊया. तर मी येथे 2 कांदे कापून घेतलेले आहेत. तसेच आलं, लसूण, काजू आणि सुकी मिरची तसेच टोमॅटो हे सर्व कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला कांदा, लसूण, आलं, मिरची तसेच काजू याची मस्तपैकी भाजून घेऊन पेस्ट करायची आहे. तर सुरुवातीला टोपामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालून घ्यायचे आहे आणि ह्यामध्ये आपण चिरून घेतलेले कांदा, लसूण, आलं, मिरची आणि तसेच काजू हे सगळं छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. तर यातील कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चिरून घेतलेली टोमॅटो घालून घ्यायची आहेत आणि ती सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत, म्हणजेच परतवून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी आपला कांदा, टोमॅटो आणि जे काही साहित्य आहे ते छान असं सॉफ्ट झालेलं आहे. तर आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता हे साहित्य व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आता एक मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आपण सर्व साहित्य या मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तसेच यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. तर इथे बारीक पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे. आता पुन्हा गॅसवर पातेले ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत ते यामध्ये फोडणीला घालून घेऊया. या सर्व खड्या मसाल्यांचा तेलामध्ये वास मोडेपर्यंत मस्तपैकी आपण यामध्ये फ्राय करून घेऊया. तसेच मी यामध्ये 2 तेजपत्ता, दालचिनी, 2 वेलच्या, 1 मोठी वेलची, जिरं आणि काळी मिरी हे सर्व घालून घेतलेलं आहे. तर आता हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि छान अशी परतवून घेऊया. सर्व पेस्ट तेलामध्ये छान अशी परतवून घेतल्यामुळे त्यामधले जे काही मसाले आहेत ते छानपैकी आपले भाजले जातील. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी ही पेस्ट या तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. तर आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे. तसेच 2 चमचे काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे. तसेच 1 चमचा धणा पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर घालून घेतलेली आहे. आता हे मसाले व्यवस्थित त्या तेलामध्ये परतून जातील याप्रमाणे आपण मस्तपैकी ही ग्रेव्ही परतवून घेऊया, म्हणजे त्यातली सगळे मसाले आणि ग्रेव्ही छान अशी तळली जाईल. मसाले छान असे भाजून झाल्यानंतर आपण यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे आणि 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघत असाल की बाजूला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा छान अशी परतली गेलेली आहे. आता काय करायचं आहे, हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि पुन्हा सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. मिरची पाटून घातल्यामुळे त्याला स्वाद छान येतो. तुम्ही पाहिजे तर फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता. आता मिरची घातल्यानंतर पुन्हा हा मसाला व्यवस्थित आपण परतवून घेऊया आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं यावर झाकण ठेवूया, म्हणजे आपला मसाला पुन्हा व्यवस्थित असा भाजला जाईल. तर इथे आपला मस्तपैकी सर्व ग्रेव्ही मसाले भाजून झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये 1 ते 2 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे 1 कप आणि यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण याची कन्सिस्टन्सी बघूया आणि यामध्ये पुन्हा 1 कप एवढं पाणी घालून घेऊया. 1 कप ऑलरेडी मिक्सरमधून पाणी घातलेलं आहे. आता अजून 1 कप एवढं पाणी यामध्ये घालून घेऊया. तसेच पाणी घालताना मी येथे गरम पाणी घेतलेले आहे. आपल्याला अजून थोडीशी जाडसर ग्रेव्ही दिसते, त्यामुळे आपण एक काम करूया, अजून अर्धा कप एवढं पाणी यामध्ये घालून घेऊया. आता अर्धा कप एवढं पाणी पुन्हा घातल्यानंतर
सर्व ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये मीठ घालून घेऊया. ह्यामध्ये पाणी घातल्यानंतर आता हे मसाले छान असे उकळी आल्यानंतर एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स होणार आहेत. आणि तसंच आपलं दुसरं सुद्धा इथे काम होणार आहे. आता आपण काय करायचं आहे, चाळण ठेवून घ्यायचे ह्यावर आणि आपण जे सोललेले बटाटे आहेत ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर आपण या चाळणीवर आपण सर्व सोललेले बटाटे घालून घेऊया आणि ह्यावर एक झाकण ठेवून घेऊया. असं केल्यामुळे काय होणार आहे, आपली खालची ग्रेव्हीसुद्धा छान अशी उकळणार आहे आणि वरचे बटाटेसुद्धा छान असे स्टीम होणार आहेत. एक 10 ते 12 मिनिटानंतर आपण बघून घेऊया की आपली बटाटी आणि ग्रेव्ही व्यवस्थित अशी शिजलेली आहेत की नाही. बटाटे व्यवस्थित शिजलेत की नाही हे चेक करण्यासाठी मी एक सुरी घेत आहे आणि बटाट्याला टच करून बघत आहे की बटाटे व्यवस्थित शिजलेत की नाही. इथे आपली बटाटी व्यवस्थित प्रॉपर अशी शिजली गेलेली आहेत. आता आपण ही चाळण बाजूला ठेवून घेऊया. तसेच ग्रेव्ही सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. आता काय करायचे, ही बटाटी आपल्याला एका पॅन मध्ये छान अशी परतवून घ्यायची आहेत तेलावर. तर पॅन मध्ये मी फक्त 2 चमचे एवढेच तेल घेतलेले आहे आणि आता ही जी बटाटी आहे ती मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला यावर मस्तपैकी लाल तिखट घालून घ्यायचं आहे. जास्त घालायचं नाही, थोडंसंच घालायचं आहे आणि मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा ही सर्व बटाटी छान अशी सगळ्या बाजूने परतवून घ्यायची आहेत. 1 ते 2 मिनिटानंतर बटाटे आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहेत सगळ्या बाजूने. आता आपण पुन्हा चेक करून घेऊया की आपली बटाटी छान अशी शिजली आहेत की नाही. तर इथे आपली प्रॉपर अशी बटाटी शिजली गेली आहे. तर आपण जी आता तोपामध्ये करून घेतलेली ग्रेव्ही आहे ती यामध्येच घालून घेऊया. वाव! तर इथे संपूर्ण तडक्याचा घरभर असा सुगंध पसरलेला आहे. तर तोपातली सर्व ग्रेव्ही व्यवस्थित अशी काढून घेऊया आणि सर्व ग्रेव्ही व्यवस्थित अशी काढून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर ह्याला मस्तपैकी अशी वाफ आलेली आहे आणि आपली ग्रेव्ही आणि पोटॅटो मस्तपैकी एकत्रित एकजीव झालेले आहेत. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर मी आतापर्यंत तुम्हाला या डिशचे नाव नव्हते सांगितले, तर या ठिकाणी आपण दम आलू ही रेसिपी बनवलेली आहे. त्यासाठी बटाटा वाफवण्याची जी आपण एक ट्रिक यूज केली आहे ती खूप युनिक आहे आणि बटाटी सुद्धा त्यामुळे छान अशी शिजली गेलेली आहेत. तसेच आपल्या ग्रेव्हीला रंग सुद्धा खूप येथे छान आलेला आहे. तर या ठिकाणी आपली परफेक्ट अशी दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तसेच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत याची लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.